जवळपास 20-22 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। विजेच्या कडकडासह पाऊस असणार आहे, म्हणून हा पूर्व विदर्भातले नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडे वळू। पश्चिम विदर्भाकडे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, आज आहे 15 ऑगस्ट 2025, म्हणजे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, शेगाव भाग, परतवाडा, त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे। आणि तुमच्या इकडे म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 22 तारखेपर्यंत 22 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि 23 ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, म्हणून हा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा। त्याच्यानंतर आपण काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे वळू। कारण की काय झालं, आज महाराष्ट्रामध्ये काय झालं, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, त्याच्यानंतर काय झालं की सातारा, सांगली, सोलापूर सगळीकडे खूप काही ठिकाणी मुसळधार, कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे, त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला फोन यायलेत, जळगावकडं, नंदुरबारकडं पाऊसच नाही। तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, कळवण तालुका, त्याच्यानंतर येवला, रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा इकडं देखील म्हणजे आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता पाहू शकता हे वर्ध्याकडून बुट्टीबोरीकडे जात आहे, इकडे देखील विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे। आणि इकडे देखील आज आणखीन म्हणजे जवळपास 23 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे। सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो। तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर कोपरगाव तालुका, त्याच्यानंतर वैजापूर, सिल्लोड, कन्नडचा भाग काही, त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली त्या भागामध्ये आज 15 ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे। वड्या नाल्याला देखील पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात